दोन्ही सलामीवीर निलेश पुंडे आणि त्याच्याबरोबर निलेश पुंडे संघनायक आहे. निलेश पुंडे आणि त्याच्याबरोबर शैलेश हे दोन फलंदाज डावाला सुरुवात करतील. वेलकम. चला सुरुवात होती आहे दुसऱ्या दिवसाला आणि पहिला सामना इथे सुरू होतोय. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत कारण पॉवर प्ले सुरू होणार आहे. पहिली दोन षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत आणि सध्या दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक खेळाडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्ये आहे. दुसरा खेळाडू आपल्याला काउ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळते. बरोबरच पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थोडासा मागे गेला. हलक्या हाताने बॅट समोर आणली आणि सन्मान दिलाय. हलक्या हाताने बॉल फक्त घेऊन काढला. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतोय. कोणतीही धाव नाहीये. पहिला चेंडू निर्धाव येतोय. विवेक नकाते हा गोलंदाज पहिल्या षटकाला सुरुवात करतोय आज लोहगड सुपर जायंट्स करून. तर दुसऱ्या बाजूला निलेश पुंडे आणि शैलेश पुन्हा एकदा तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू मिडॉनला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थांबवलाय बॉल. चांगली फिल्डिंग. बरोबरच एक धाव मिळते. सिंगलने धावसंख्येचा श्रीगणेश होईल. पहिली सिंगल इथे प्राप्त झाली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि निलेश पुंडे त्याची बॉडी लँग्वेज नेहमीच आक्रमक असते. लेफ्ट हँडरसाठी आता ऑन साईडला दोन खेळाडू बाहेर काढलेले आहेत. डीप मिड विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला महेश एलारपुरींना आपण पाहणार आहोत. तिथे क्षेत्ररक्षण करत असताना एक खेळाडू शॉर्ट फाईन लीग मध्ये आहे. स्क्वेअर लीगला फिल्डर ठेवला गेलाय. मिड ऑन मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि बरोबरच आपण पाहतोय शॉर्ट थर्ड लावला गेलाय. गोलंदाज तयार. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र लाईन चांगली आहे. टायमिंग तेवढंसं प्रॉपर झालेलं नाहीये. बरोबरच चेंडू जाईल. डॉट बॉल निलेश पुंडेसाठी हा निर्धाव चेंडू. सकाळ सत्रामध्ये थोडासा कस लागेल. काल या स्पर्धेचा 12व्या पर्वाचा शुभारंभ झाला. आज जुगनू लेखक म्हणून शोएब शेख सर आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम सर. आपलं देखील स्वागत आहे. गोलंदाज विवेक तयार. लॉफ केला हवेत. लॉंग ऑनला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक उलट दिशेने जातो. वर कॅच ऑफ द डे. मनोज भोसनेने झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. निलेश पुंडेचा झेल टिपलाय. अप्रतिम झेल. निव्वळ अप्रतिम. फलंदाज बाद. उलट दिशेने मागे गेला. मिड ऑन मध्ये होता. लॉंग ऑन मध्ये बॉल काही काळ हवेत होता. एलिव्हेशन भरपूर होतं बॉलला. मात्र शेवटपर्यंत नजर ठेवली. नुकताच मागच्या वर्षी ग्रामविकास अधिकारी या पदावर रुजू झालाय मनोज भोसने. मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून तो उपस्थित आहे आणि काय झेल टिपलाय. वा, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. पहिला धक्का इथे बसतोय. विजयदुर्ग लायन्सला संघनायक परतलाय. विवेक नकातेच्या खात्यामध्ये विकेट. चेंडू चांगला होता. चांगल्या टप्प्यावरचा. मात्र टायमिंग तेवढंच प्रॉपर नव्हतं. वरती गेला बॉल. एलिव्हेशन होतं बॉलवर. लांबी गाठा आलेली नाहीये. मात्र कौतुक करेन मनोज भोसनेचं. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याने केलं. नजर ठेवली शेवटपर्यंत आणि हे गरजेचं राहतं. आणि यासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे तो म्हणजे फिटनेस. या खेळाडूचा फिटनेस पहा. मगाशी आदरणीय धीरज जाधव सरांनी देखील उल्लेख केला की फिटनेस ही बाब भरपूर महत्वाची राहते आणि सध्या तो फिटनेस अप्रतिम आहे या खेळाडूचा. बरोबरच विवेकच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. गोविंद नवीन फलंदाज. पूल केलाय. या वेळेला चांगला फटका आहे. तडी दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. वाईड इश लॉंगॉन मधून सीमारेषा पार. षटकार. हॅलो. या ठिकाणी भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि या मैदानावरती सन्माननीय धीरज जाधव सरांच्या माध्यमातून डीजे अकॅडमी सुरू होते. एक मोठा मंच युवा खेळाडूंसाठी उभे करणारे आदरणीय धीरज जाधव सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सचिन ढवळे फाउंडेशनचे प्रकाशजी मडके यांच्या शुभ हस्ते धीरज जाधव सरांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सुनील कांबळे सरांचे सहकारी आणि डीजे अकॅडमीचे कोच सुनील कांबळे सरांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय. याच मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेटचं प्रशिक्षण प्राप्त होणार आहे आणि अतिशय चांगली सुविधा डीजे अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध होते. निश्चित आपण सगळेजण इथे भाग्यवान आहोत की धीरज जाधव सर या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत आणि आज ते या मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही सचिन ढवळे अकॅडमीच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो.
आणि या ठिकाणी प्रहार या ठिकाणी प्रहार मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या क्रिकेटच्या स्पर्धांसाठी भविष्यामध्ये काही मदत लागली तर निश्चित धीरज जाधव सर आपल्याला ती मदत करायला तयार आहे असा शब्द त्यांनी आज दिलेला आहे. या मंचावरती आपण उपस्थित झालात. मी सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी सचिन ढवळेस फाउंडेशनच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून सरांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर मॅच तर सुरू आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. या गोपी जाधव सर, स्वागत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. धावफलकाला थोडासा वेग मिळेल. अश्विन कुमकर गोलंदाजीसाठी आला संघनायक, मात्र त्याच्यावर हल्ला चढवला गेलाय आणि बरोबरच पहा षटकार आलाय. धावसंख्या 18 वर पोहोचली. 2 मोठे फटके आलेले आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अभिला देखील अजून एक मोठा फटका, लांबी गाठलेली आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. आदरणीय धीरज जाधव सरांना आपण पाहतोय. धन्यवाद सर. खरं तर हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम डीजी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून केलं जाते आणि खरंच हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. खेळाडूंसाठी एक नवी पर्वणी आणि एवढं चांगलं मैदान उपलब्ध करून देणं हे देखील खूप मोलाचं कार्य. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. गोलंदाज अश्विन यावीला थोडासा महागडा ठरतोय. बॅटची कट घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे. येस, टेकन विकेट. सेकंड विकेट आउट. गोविंद 6 बॉलमध्ये 23 तडी दिली होती, मात्र यावीला एक खराब शॉट सिलेक्शन आणि बरोबरच विकेटचं पतन. दुसरा धक्का बसलाय. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल tenniscricket.in. टेनिस क्रिकेट विश्वातली पहिली अशी वाहिनी ज्या वाहिनीने टेनिस क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं. 20 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आपण जर नवीन असाल तर tenniscricket.in या यूट्यूब चॅनलला भेट द्या. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. लोहगड सुपर जायंट्स विवेक नकातेने एक षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. अश्विन कुमकरने पहिल्या 3 चेंडूंवर धावा खर्च केल्या होत्या 16, मात्र चौथ्याच चेंडूवर त्याला विकेट देखील मिळाली आहे. गोलंदाज तयार. बरोबरच ऋषी कापसे, हो अजून एक चांगला ऑलराऊंडर आहे. पहिलाच फटका, अपरकट देखना फटका, डीप पॉइंट मधून बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. राईज झाला बॉल. अश्विन कुमकर सहसा अशा चुका करत नाही. काल अर्धशतक ठोकलं. 12व्या पर्वातलं पहिलं अर्धशतक झळकवणारा खेळाडू. यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र त्याच्या विरोधात आज कमालीची बॅटिंग केली जाते. ऋषी कापसे डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवर त्याने चौकार ठोकला. दुसरा चेंडू, ओ हो चांगला लेग कट, स्लाइटली लेग कट झाला बॉल. पुण्यातून वळण घेतलं बॉलने, डबल माइंडेड झाला आणि त्यानंतर वेल लेफ्ट केला. वेल लेफ्ट करणं देखील गरजेचं असतं काही वेळा क्रिकेटमध्ये. बॉल जसा राईज झाला, जवळ आला, हाय हॅलो केलं. या बॉलने गुड मॉर्निंग चहा नाश्ता केलाय का असा प्रश्न विचारला असेल आणि बरोबरच डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 28-28. लॉस ऑफ 2 विकेट्स, 28 रन 2 विकेट के नुकसान पर. विजयदुर्ग लायन्स आणि दुसऱ्या बाजूला लोहगड सुपर जायंट्स, दोन्ही मातब्बर संघ आहेत. तिसऱ्या षटकाला पुन्हा सुरुवात होईल. विवेक नकातेच्याच हातात चेंडू सोपवला गेलाय. थोडासा नाराज आहे अश्विन कुमकर. त्याची बॉडी लँग्वेज सांगते की थोड्या धावा खर्च केल्यात, मात्र हा असा खेळाडू आहे जेवढ्या धावा त्याने खर्च केलेल्या आहेत तो त्या धावा फलंदाजीमध्ये काढू शकतो. दुसऱ्या बाजूला मनोजला आपण पाहतोय, सध्या लॉंग ऑफ मध्ये आलाय. आमचा एक चांगला मित्र आहे, एवढा चांगला क्रिकेटर. गोलंदाजीसाठी विवेक आलाय. स्ट्राईक एंडला असणाऱ्या शैलेश 2 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. ऋषी कापसे 2 बॉलमध्ये 4.
ऋषी कापसेवर नजर असेल सध्या विजयदुर्ग लायन्सच्या सर्वच खेळाडूंची, कारण देखील एक चांगला माध्यमभर खेळाडू आहे. विवेक तयार ओव्हर दी विकेटने तिसऱ्या षटकामध्ये. हलक्यात आणि थोडासा मागे गेला, प्लेस केलाय बॉल. सिली पॉइंट, कव्हर पॉइंट, सिली पॉइंट मधून ट्रॅव्हल झाला, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, रणमिती 1. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 29 धावा. सचिन डवळेस मॅथ्स रिजनिंग अकॅडमी पुणे. लावलेलं छोटंसं रोपटं, त्याचा वटवृक्ष कधी झाला. मागच्या 11 पर्व तिथून त्या गोड आठवणींना उजाळा देत असताना, यशस्वी गोड आठवणींना उजाळा देत असताना 12व्या पर्वाची काल सुरुवात झाली. आज दुसरा दिवस. 3 फॉर्मॅटमध्ये यावर्षी या पर्वामध्ये आपण सर्वांच्या भेटीला आलो. लो फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि याबीला थ्रो चांगला आहे, मात्र एसटीवर लागलेला नाही, त्यामुळे बचावलाय. बरोबरच एक धाव मिळते. पहिला फॉर्मॅट आहे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी ज्यांच्यासाठी प्रत्येक पर्वामध्ये ही स्पर्धा असते, वर्षातून 2 पर्व होतात. दुसरा फॉर्मॅट आहे पुणे एरिया वाईज आणि तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये ऑल इंडिया ओपन गट अखिल भारतीय खुल्या गटामध्ये ही स्पर्धा रंगेल. 6 एप्रिल 2025 अंतिम दिवस असणाऱ्या या स्पर्धेचा. गोलंदाज विवेक तयार, स्ट्राईक एंडला आहे शैलेश. शॉट ऑफ गुडलिंत होता, भिरकावलाय असं वाटत होतं, पण तो चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सफल झाला होता, पण तो सफल झालेला नाहीये. राईस झाला बॉल. शॉट ऑफ गुडलिंत होता, उसळी घेतली बॉलने थोडीशी. विवेक नकाते एक चांगला ऑलराऊंडर आहे. अजून एक चांगला आखूड टप्प्याचा चेंडू त्यांनी टाकलाय. बरोबरच एक धाव घ्यायचे, क्विक सिंगल. एक धाव या ठिकाणी चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. धाव फलक 30 वर पोहोचलाय. धावा रोखल्या जात आहेत आता. 31 वरून 31 वर माफ करा, 31 झाल्यात. 31 धावा 2 गडी बाद. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचते. शोएब शेख आणि बरोबरच श्रेयस तेली हे दोन्ही आमचे गुणलेखक मित्र. मंचावर आपण पाहतोय मनोजी बेल्लेकर आज आमच्यासोबत जोडले जात आहेत. जुन्नर भूषण आणि त्यांच्या बरोबरने नरेश ढोमेसर. अलंकारिक शब्दाचा खजिना. समोर खेळ आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम स्टेप आउट झाला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. थोडा वेळ थांबला, स्टँड घेतला आणि त्यानंतर डिलिव्हर्ड केला. बदल आदित्य किती महत्वाचं. येस, थँक्यू डीजे. पुन्हा आकू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळ निघून गेला. बॉलचा स्मेल चांगला आला असेल फलंदाजाला, कारण सकाळी थोडासा मातीची भेट घेतली बॉलने. आणि त्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी मागच्या बॉलवर काय सरळ बॅटचा वापर केला होता. टायमिंग प्रॉपर होता आणि बरोबरच चेंडूने हवाई सफर केली. धाव फलक 3 षटकांचा गेम संपलाय. 37 ला 2 आहे. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 37 रन 2 विकेट के नुकसान पर. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. या पर्वात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खरं तर प्रेक्षक गॅलरी उद्योगरत्न रतनजी टाटा यांच्या नावाने ती प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाची प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. सुसज्ज प्रेक्षक गॅलरी. आणि तिसरी प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय अंतराळवीर आदरणीय सुनीताजी विल्यम्स यांच्या नावाने आहे. चौथ्या षटकाला सुरुवात. कॅप्टन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अश्विन पहिलाच बॉल पुढे आला, त्यानंतर कव्हर्समध्ये ढकललाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने जाईल बॉल. डी पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. थोडासा स्लाइड झालाय, त्यामुळे थ्रोला उशीर होईल. बरोबरच फलंदाजांनी ते पाहिलं. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 39 वर धावफलक पोहोचलाय. आज पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडासा ओलावा जाणवतोय वातावरणात, मात्र त्याचा कितपत परिणाम या मॅचवर होईल हे मात्र अद्याप सांगणं कठीण आहे. सकाळ सत्रामध्ये खेळपट्टी कशा पद्धतीने साधील काल पाहिलं होतं आपण की सकाळ सत्रामध्ये तेवढ्या धावा झाल्या नव्हत्या. आज या सामन्यामध्ये सुरुवात तर चांगली राहिली, परंतु सातत्य राखणं गरजेचं आहे. अश्विन पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरून तयार होते. समोर आहे शैलेश. पुढे सरसावलाय कव्हर्समध्येच. बॉलला पंच केलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच मिळणार आहे, एकपेक्षा जास्त काही इथे मिळत नाहीये. धावफलकावर धावा झालेल्या आहेत आता 40 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40. विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स या 2 टीमच्या दरम्यान हा पहिला सामना दुसऱ्या दिवसातला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अश्विन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये. समोर आहे ऋषी कापसे.
ओ हो राईस झालाय चांगला टप्पा चांगला लाईन ऑफ अटॅक. अश्विन कुमकर मी मगाशी उल्लेख केला होता की फार कमी वेळेला अशा चुका करतो. यावेळेला त्यांनी चांगलं कमबॅक केलं. खांद्याचा वापर करतो. उंची चांगली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. मात्र तेवढंच चांगलं क्रिकेट खेळाडू नेहमीच खेळतो. अकू टप्प्याचा बॉल वरती होता. हुक करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. मात्र बॉल जाईल मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळाली. एकेरीवर समाधानी होत आहेत. या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. मागचं षटक अश्विनचं खूप महागडं राहिलं. इथे त्याच्या विरोधात भरपूर धावा लागत्या. वेलकम रोहितजी नांदुरकर यांचं आगमन झालं. येस आपलं देखील स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीग 2025 पर्व 12 मध्ये. खरं तर हे सर्व आदरणीय सचिन ढवळे सरांच्या जवळचे सहकारी आहेत. वेलकम रोहितजी. बॅटची कट कॉट बी हँड. अजून एक विकेट. शैलेशला परतावं लागेल. पुढे सरसावलाय बॅटची कट. विकेट किपरने घेतलाय झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. विजयदुर्ग लायन्सला तिसरा धक्का बसतोय. शैलेश बाद झालाय. ऋषी कापसे येतोय 7 बॉलमध्ये 12 आणि आता ऋषीच्या जोडीला अमोल दसपुते सर आलेले आहेत. काल देखील खूप चांगली फलंदाजी केली. काल एक स्कूपचा चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आज प्रमोट केलं गेलंय. चौथ्या विकेटसाठीची इथून पुढे भागीदारी गरजेची आहे. कारण अजूनही आपण पाहिलं तर 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 60 ते 65 70च्या दरम्यान जाण्याचा प्रयत्न असेल. कारण दोन्ही संघांकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. तुर्तास जर आपण पाहिलं सुरुवात चांगली होती. परंतु त्यानंतर 3 विकेट्स आलेत. अश्विनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आहे. विकेट आणि अश्विन काही धावा तो खर्च करतो मात्र विकेट देखील घेतो. व्हेरिएशन आहे. खांद्याचा चांगला वापर करतो. उंची चांगली आहे. लाईन ऑफ अटॅक खूप चांगला असतो या गोलंदाजाचा. पण समोर आता अनुभवी खेळाडू आहेत अमोल दसपुते सर. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक पॉइंट. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्वीपर कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ लॉंग ऑन. वरती होता बॉल. स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दिशा दिली बॉलला. यावेळेला राईज झालेला बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचला तोपर्यंत सिंगल मिळाली. खातं उघडले अमोल दसपुते यांचं. बरोबरच एकेरीने धाव फलक पुढे चाललंय 42 for 42. खुल्या गटातले देखील सामने ज्यावेळेला भेटीला येतील त्याची देखील उत्सुकता लागली. पुणे एरिया वाईजची उत्सुकता लागली आपल्याला. बरोबर षटकाची समाप्ती. 4 षटकं संपलेली आहेत. विजयदुर्ग लायन्स 42. लॉस ऑफ 3 विकेट्स 42 ला 3. व्हाईट बॉलचं सिग्नल आलंय. धाव फुल कव्हर हे 43 धावा. 5व्या षटकाला सुरुवात होईल. संकेत पाटील हे टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे. खुल्या गटात देखील संकेत पाटील जो रायगड परिसरातील खेळाडू आहे. सातत्याने खेळताना आपण पाहिलंय. यावेळेला या संकेतने चांगला चेंडू टाकलाय. कमबॅक केलं होतं मात्र बॉल चाललाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडूमध्ये थोडीशी कसरत चालू आहे. मात्र यावेळेला बॅकअप दिला गेलाय. तोपर्यंत इथे धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात. बरोबरच धावफलक 45 वर पोहोचलाय 45. डे 2 मध्ये पहिला सामना इथे आपण पाहतोय. गोलंदाज तयार. संकेत स्ट्राईक एंडला आहे. अमोल स्टेप आउट झालेत. प्रॉमिसिंग नाहीये कनेक्शन. हलकेच बॅटवर आला होता. बॉल साईल गॅप आहे मोठा. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॅकफुट पॉइंट आणि गली रिजन मधून बॉल पोहोचलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. गॅप मोठा होता. क्षेत्ररक्षकांसाठी चेस खूप मोठा राहिला आणि तिथे चौकार मिळालाय अमोल दसपुते यांना.
येस थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले पुढे आले होते. ओहो हो, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. मागच्या बॉलवर ज्या पद्धतीने केले होते यावेळेला तोच प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाने फॉलो केलं. त्याने वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, बाहेर टाकला बॉल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, कोणतंही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. 49ला 3 आहेत. चांगलं कमबॅक. यावेळेला दांडी गोल केली आहे, काठी काढली. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालेले नाहीयेत. चेंडू यष्टीमध्ये त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. शफल झाली होती, स्टंप मध्ये टाकला होता बॉल. लाईन चांगली होती, स्टंप टू स्टंप अटॅक होता यावेळेला संकेत पाटीलचा. आणि त्यानंतर उजवी यष्टी ऑफ स्टंपला धडकला चेंडू आणि तिथे बाद व्हावे लागले अमोल दसपुते यांना. चौथा धक्का बसला. 49ला 4. मी मगाशी उल्लेख केला होता की सातत्य असणं गरजेचं आहे, कन्सिस्टन्सी. सुरुवात चांगली राहिली होती. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये दुसऱ्या बाजूने विकेट आल्या आणि एकाच दुसरं षटक ज्यावेळेला तुम्ही टार्गेट करता, काही षटकांमध्ये जे फ्रंट लाईन सीमर आहेत किंवा फ्रंट लाईन गोलंदाज आहेत त्यांच्या विरोधात तेवढीशी जोखीम न घेता एकेरी दुहेरी धावा जर घेतल्या गेल्या तर धावफलक हलता राहतो आणि हे देखील तुम्हाला करावं लागतं. 49ला 4. नवीन फलंदाज आहे ऋषिकेश. दोन्ही ऋषिकेशच आहेत. एक बाजूला ऋषी, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश. मात्र ऋषिकेशसाठी हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर होता. पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. या चेंडूने देखील या फलंदाजाला हाय हॅलो केलं, मात्र डॉट बॉल आलाय. पाय चालणं गरजेचं आहे. फुटवर्क बदल आलित्य हे भरपूर महत्वाचं राहतं. तुमच्या हातामध्ये किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्व नाहीये, त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धाबा काढता हे महत्वाचं आहे. आणि सध्या त्या धाबा येणं गरजेचं आहे. बॅट फिरवली आहे, मात्र कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बरोबरच निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 49 आहे. 4 गडी बाद. विजयदुर्ग लायन्स. पहिल्या डावाचा खेळ आपण अनुभवतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये. लोहगड सुपर जायंट्स चांगले कमबॅक केलं त्याने विजयदुर्ग लायन्सच्या विरोधात. त्यानंतर पन्हाळा रायडर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स असा सामना रंगेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. या डावाच्या मध्यांतरामध्ये, या सामन्याच्या मध्यांतरामध्ये टॉस होईल. आपण दोन्ही संघनायक तयार राहा. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहे, वॉट कॅच. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका होता ऋषी कापसेचा, पण तू पियुषने झेल घेतलाय. फलंदाज होईल बाद. धक्का बसतोय ते 5वा. विनंती आहे पन्हाळा रायडर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स, बोथ ऑफ कैप्टन बी रेडी फॉर टॉस. इसके बाद आपको टॉस के लिए आना है. 49 धावा आहेत. 5 गडी बाद. विजयदुर्ग लायन्स 49, लॉस ऑफ 5 विकेट्स. निम्मा संघ परतलाय. सातत्य, कन्सिस्टन्सी. तुम्ही हार्डवर्क करून सक्सेस मिळवू शकत नाही, त्याबरोबरच तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागतं. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क करून देखील सक्सेस मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण राहणं गरजेचं आहे. आणि आता फलंदाजांचं सातत्य कुठेतरी हरवलंय असं चित्र पाहायला मिळतंय. सागर बंटी गोलंदाजीसाठी आहेत. अजून एक चांगला बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट. पियुषने काय झेल टिपला होता एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम फिल्डिंग. अगदी क्विक होता, जसा बॉल आला हातामध्ये फेविक्विक लावला होता काय असा प्रश्न मला पडला. एवढ्या सहज त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. बॅकफुटला थोडंसं मागे वेट ट्रान्सफर केलं. एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली. थोडंसं फंबल करेल क्षेत्ररक्षक. बरोबरच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 50 अप. 51 धावा झालेल्या आहेत विजयदुर्ग लायन्सच्या. 50 धावा पूर्ण झाल्या. 51 वर पोहोचलाय धावफलक. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋषी कापसे बाद झाला आणि त्यानंतर बायबा. पवन आलेला आहे. पवन A1 पवन आहे मैदानामध्ये. कुलवर टप्प्याचा चेंडू. टायमिंग तेवढंच जुळलेलं नाही, मात्र एकदा मिळते. अश्विन कुमकरला पहा. बॉल थांबवण्याचा प्रयत्न.
ज्या खेळाडूने प्रभावित केलं मागच्या पर्वामध्ये वैयक्तिक कोट्यातली सगळी पारितोषिकं ज्या खेळाडूच्या नावावर होती, मिस्टर PPL असं म्हणायला हरकत नाहीये. तो खेळाडू ज्याच्या संघाने मागचं पर्व जिंकलं होतं लोहगड सुपर जायंट्सने, सर्वच्या सर्व वैयक्तिक कोट्यातल्या बक्षिसांवर अश्विन कुमकरचंच नाव होतं. ते देखील बाहेर जाणारा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र इथे कोणतंही कनेक्शन होत नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पुढच्या टॉससाठी पुन्हा एकदा कॉल आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, माफ करा. अजून एक चांगला चेंडू, धाव घ्यायची आहे, मात्र इथे फलंदाज धावबाद होईल. आणि बरोबरच येस थँक्यू डीजे. पहिल्या डावाचा की संपलाय. 52 धावा आहेत 5 गडी बाद. 53 धावांचं लक्ष असेल लोहगड सुपर जायंट्सच्या समोर. आणि आता आपण जाऊयात हे टॉस बॉक्समध्ये, जिथे पुढच्या सामन्याचा टॉस होईल, जिथे दोन्ही संघ असणार आहेत पन्हाळा रायडर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉससाठी या. आणि आता पहिल्या डावाचा केस संपलाय. जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे टॉस होईल आणि बरोबरच सामन्याला सुरुवात होईल. ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये आज जोडले जाणार आहेत एक दिग्गज समालोचक आज आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मात्र ज्यावेळेला या सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, ऐकूया पुन्हा एकदा अलंकारिक शब्दाचे धनी नरेश ढोमे सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. गरीब जनतेचे आणि शेतकऱ्यांचे दैवत, दिव्यांगांचा आधार, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माननीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हॅलो अकॅडमी प्रस्तुत हॅलो शशिकांत माधवराव अभंग टॉसबॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट्स प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 या 12व्या पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसातील होणारा सामना आहे तो पन्हाळा रायडर्स वर्सेस देवगिरी ब्लास्टर्स. तर पन्हाळा आणि देवगिरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉसबॉक्समध्ये या ठिकाणी आपण टॉस लगेचच संपन्न करणार आहोत. कालपासून ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. खूप सुंदर वातावरणात ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होती. आणि या सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा म्हटली गेली, एक आगळेवेगळे वातावरण असतं. आणि याच वातावरणाचा पुरेपूर प्रेक्षक वर्ग सुद्धा आमचे पुणेकर मंडळी खूप चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय सचिन ढवळे यांच्या माध्यमातून, सचिन सरांच्या माध्यमातून जी काही आज तरुण पिढी जी घडली जाते त्यामध्ये सचिन सरांचा खूप मोठा हात आहे. आणि त्यातूनच अगदी ही घडली जी मंडळी आहेत किंवा घडलेले जे तरुण आहेत, आज या सगळा मित्रपरिवार परत एकदा सातत्याने गेली 12 वर्षे एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतोय. UPSC MPSCच्या माध्यमातून जी विद्यार्थी घडले जात आहेत, आज खेळाच्या माध्यमातून हा सगळा मित्रपरिवार जोडताना आपल्याला पाहायला मिळतो. चला, पन्हाळा आणि देवगिरी दोन्ही टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती राहील टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी ताबडतोब यावं ही आपणास विनंती राहील. पन्हाळा आणि देवगिरी, आपणास शेवटचा कॉल आहे. आपण टॉससाठी ताबडतोब चला. पंचांना बॉल द्या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय
टॉस होईल देवगिरी आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी पन्हाळा टॉस आणि पन्हाळा ऑन द टॉस. काय निर्णय? फिल्डिंग फर्स्ट. चित्रशेखरचा निर्णय आहे. मॅच एका बाजूला चालू आहे. थोडीशी चर्चा निश्चितप्रमाणे करूया पण जसा वेळ मिळेल तशी आपण चर्चा करणार आहोत. कारण मॅच एका बाजूला रंगतीये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. देवगिरी टीम सुरुवातीला फलंदाजी राहणार आहे. तयारीमध्ये करा आणि जोशमध्ये. जसं प्रहारचं नाव मोठं आहे देवगिरी टीमचे नाव मोठंच होऊ द्या. बेस्ट लक. थँक्यू थँक्यू. टॉस संपन्न झालाय. टॉस पन्हाळा या संघाने जिंकले आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सुरुवातीला फलंदाजी देवगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मॅच पण रंगली जाते आणि कॉम्बॉक्समध्ये आपल्याबरोबर जोडले जात आहेत नरेश ढोमे सर. थँक्यू. थँक्यू. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातला पहिला सामना इथे समोर आलेला. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध विजयदुर्ग लायन्स या दोन संघामध्ये. तर प्रथम फलंदाजी करत असताना विजयदुर्ग लायन्सनं 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये लोहगड सुपर जायंट्सनं 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लावलेल्या. अश्विन कुमकर आज संघनायक खूप लवकर बाद झाला. तर विवेक नखाते मात्र अजूनही ठाण मांडून आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज दाखल होतोय. पहिलं षटक ऋषी कापसे लॉफ करतोय चेंडू लॉंग ऑफला. तिकडून 1 धाव जरूर प्राप्त होते आणि धावफलक देखील हळूवारपणे पुढे पोहोचेल. 8 धावा इथे येत आहेत. कालच्या दिवसभराच्या सत्रातील आपण 12 मॅच कव्हर करू शकलेलो होतो. 15 मॅचेसचं पूर्ण स्केड्यूल आहे. तर त्या मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण आटोपण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आजच्या दिवसातल्या स्केड्यूलला प्रारंभ होईल. त्यामुळे एकूण आज 15 मॅचेस कंप्लीट व्हाव्यात यासाठी निश्चित प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या संघांना विनंती करतो आपण वेळेत उपस्थित राहा. टॉस झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मॅच सुरू करायची आहे तर दुसरा डाव ज्यावेळेस मध्यावरती येतोय किंवा सुरू होतोय त्याच वेळेस आपण डगआउटमध्ये जाऊन थांबायचंय. पुढच्या संघातल्या खेळाडूंना विनंती आहे. यानंतर जो सामना होणार आहे तर डाव सुरू झालेला आहे. तर कमीत कमी 3 षटकांनंतर आपण आपल्या डगआउटमध्ये असलं पाहिजे. मॅच संपल्याबरोबर आपल्याला आतमध्ये एंट्री करायची हे लक्षात ठेवा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लोहगड सुपर जायंट्स. 6 षटकांची मॅच आहे. 53 धावांचं आव्हान आहे. तर सरासरीपेक्षा निश्चित थोडेसे पुढे आहे. तिथे 9 धावांची सुरुवात झालेली आहे. निश्चित गाठलेली आहे आणि त्यामुळं आश्वासक सुरुवात आपण म्हणू शकतो. मात्र कालच्या मॅचचा हिरो आज मात्र एका धावसंख्येवरती बाद झालेला आहे. विवेक नखाते काल लवकर बाद झाला होता. त्यानंतर अश्विन कुमकरने केलेली फलंदाजी आपण आपल्या डोळ्यात साठवलेली होती. पहिलं अर्धशतक काल या मैदानामध्ये आलेलं आहे. प्रहार प्रीमियर लीग 2025 सीझन 12 मधलं आणि या मॅचमध्ये मात्र अश्विन कुमकर फक्त एका धावसंख्येवरती बाद आहे. निलेश फुंडे गोलंदाज लॉफ करतोय चेंडूला लॉंग ऑफ लाईन साइड आउट. एक टप्पा चेंडू सीमारेषा पार. शानदार चौकार. निर्धाव चेंडू इथे निलेश फुंडेकडून आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि पाठोपाठ दुसऱ्या चेंडूवरती विवेक नखातेला अक्षरशः उभं करून ठेवलंय. विवेक नखाते प्रचंड आक्रमकता आणि इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर वरून इथे आता 6 धावा मिळतील. शानदार षटकार. जबरदस्त फलंदाज आहे.
सगळ्याच बाजूला अत्यंत जबरदस्त फलंदाजी करतो विवेक नखाते, विशेषतः स्क्वेअर लेग मिड विकेटला तो जेवढा प्रभावी आहे, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला देखील तितकाच ताकदवान फलंदाजी करतो नेहमीच विवेक नखाते. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 53 धावांचा पाठलाग असताना निलेश फुंडेवरती जोरदार आक्रमण इथे झालेलं आहे. 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. अजून 3 चेंडू टाकायचे. विवेक नखातेला तो कसा रोखणार हे बघायचंय. गेल्या वर्षी यावेळेस अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तयार आहे. एकच धाव प्राप्त होऊ शकते. आपण चर्चा करत होतो विवेक नखातेच्या फलंदाजीतली. गेल्या वर्षी विवेक नखाते अत्यंत प्रभावी फलंदाज ठरलेला होता. त्यांच्या फलंदाजीवरती देखील विवेक नखातेच्या फलंदाजीवरती देखील आपण प्रकाश टाकूया. 191 धावा गेल्या वर्षी विवेक नखातेने फटकावल्या होत्या. उंच फटका आकाशामध्ये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, अद्भुत कॅच, अविश्वसनीय कॅच. इथे मागे जा टिपला आणि मनोजचा खेळ संपला. काय कॅच पकडलेला आहे. कव्हर्सच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न होता. वीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय महेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. निलेश फुंडेला एक यश या ठिकाणी मिळतंय. जास्त महागडं षटक होणार नाही याची काळजी निलेश फुंडेने घेतलेली. पहिल्या 3 चेंडूमध्येच 10 धावा निलेशने खर्च केल्या होत्या. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला पाठवलं विवेक नखातेला. तर मनोजला चेंडू उचलण्यास भाग पाडलं आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने जवळपास 25 यार्ड मागे जात टिपलेला झेल, पाठमोर आहोत टिपलेला झेल हा निश्चित एक चमत्कार आहे. आज अनेक कॅचेस, पहिल्या डावामध्ये देखील आपण लॉंग ऑफला एक अतिशय देखणा कॅच बघितला. अर्थात तो लोगोट सुपर जायंटच्या खेळाडूंनी घेतला होता. आणि आता आपण बघतोय इथे गोविंदचा एक अप्रतिम झेल. महेशसाठी चेंडू टाकला होता, फाईनला खेळलेला आहे, मात्र धाव घेण्यास तयार नव्हता इथे विवेक. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावा, 2 गडी बाद. लोहगड सुपर जायंट्स लढत बरोबरीची आहे. नवीन षटकाची सुरुवात उजव्याच्या बाहेर विवेकला इथे प्रश्नात टाकलंय, कोड्यात टाकलंय. ओव्हर पिच आपण म्हणू शकतो या चेंडूला. पुढे होता तो, अगदी पुढ्यात होता, मात्र बॅकफुटला खेळायचा प्रयत्न होता फलंदाज विवेक नखातेचा इथे फसलेला. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न इथे. लेंथ बॉल, अप्रतिम गोलंदाजी ऋषी कापसे. पुनरागमन. पहिल्या षटकामध्ये 20 धावा ऋषी कापसेने खर्च केलेल्या होत्या, तर तो दुसऱ्या षटकामध्ये आला आणि विवेक नखाते खर तर तो स्वार आहे. परत एकदा चांगला चेंडू होता, लेंथ बॉल. यावेळेस सरळ बॅटचा फेस ओपन करून खेळला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक ऋषी कापसेचं इथे आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, मात्र एक विकेट अश्विन कुमकर एका महत्वाच्या फलंदाजाची विकेट काढली होती ऋषी कापसेनं. तर दुसऱ्या षटकामध्ये विवेक नखातेला प्रचंड अडचणीत त्यांना आणलेले. पहिल्या 3 बॉलवरती एकच धाव. त्यानंतर महेशचा हा आसमानी फटका, उंच आणि लांब लचक षटकार.
27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज बॉलिंग मार्कवर उभा राहिल्यावरती आपण थांबायचे डीजे. लेंथ बॉल, अप्रतिम चेंडू, दोन्ही चेंडू चांगले टाकलेले आहेत. एक षटकार जरूर आला. 7 धावा या षटकातून 3 षटकांचा खेळ संपेल. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये लोहगड सुपर जायंट्स. चौथ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि पुढच्या सामन्याची घोषणा झालेली आहे. टॉस देखील झालेला आहे. 27 धावा विजयासाठी अजून 26 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 27 पूर्ण आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावांची अजून आवश्यकता असेल जिंकण्यासाठी लोहगड सुपर जायंट्सला. गतविजेता संघ, गेल्या वर्षीचा विजेता आहे लोहगड सुपर जायंट्स. यावर्षी पहिला सामना ते पराभूत झाले. रायगड स्टार्सनं त्यांना इथे पराभूत केलं. त्यानंतर दुसरा सामना जिंकला कालच्या सत्रातला. या चांगला फटका, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक लांब आहे आणि विवेक नखातेचा अत्यंत प्रभावी चौकार. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये हा चेंडू होता आणि षटकाराबरोबरच धावफलक, चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. इथे 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31. चौथ्या षटकाची सुरुवात चांगली होते. इथे आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि लेग स्टंपच्या बाहेर. मेजवानी होती विवेक नखातेसाठी. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. पुन्हा एकदा नवीन विवेक नखाते ऑन फायर. आग लावली इथे पुन्हा एकदा. सकाळच्या सत्रामध्ये वातावरण गरम करतोय विवेक नखाते. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. अगोदरचं षटक थोडस दुष्काळाचं होतं. एक षटकार आला होता महेश कडून, मात्र पुढच्या षटकामध्ये विवेकनं धमाके करून दिलेत. परत एकदा विवेक नखाते उचलतोय चेंडूला आणि लांब लचक षटकार. कमालीचा फलंदाज. आकाशात ढग जरी असेल तर पाऊस बिलकुल पडणार नाहीये. इथे धावांचा पाऊस मैदानामध्ये टाकलेला आहे विवेक नखातेनं. 4ही बॉल सीमारेषेच्या बाहेर. 47 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी मात्र 6 धावांची गरज आहे. वेगवान विजयाच्या दिशेने अग्रेसर विवेक नखाते. 39, 15 चेंडूमध्ये 39 धावा. 6 विजयासाठी तर अर्धशतकासाठी अजून 11 धावांची गरज आहे. निलेश फोंडे महागडा गोलंदाज. यास रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता यावेळेस विवेक नखातेचा. फसला प्रयत्न. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू जरी असेल तरी बाउन्स अपेक्षित मिळाला नाही. खाली राहिलेला चेंडू वर रिव्हर्स खेळणं, वर उचलणं हे कधी थोडंसं कठीण ठरतं. आणि पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. याने फेस करणारे विवेक नखाते. फसलेला फटका, आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक खाली आहे. विवेक नखाते होईल बाद. धक्का बसेल दुसरा. लोहगड सुपर जायंट 47 वरती 2 आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे. निलेश पुंडेची दोन्ही षटकं महागडी ठरली. 2 विकेट जरूर मिळाल्या त्याला, मात्र 31 धावा त्यासाठी मोजल्या. इथे महेशनं सामना संपवलाय. 53 धावा फलकावरती. लोहगड सुपर जायंट्सचा अत्यंत शानदार विजय. अभिनंदन लोहगड सुपर जायंट्स. तर जबरदस्त लढत इथे विजयदुर्ग लायन्स लगेचच दोन्ही संघांनी या ठिकाणी शेक हँड्स करा. जास्त ड्रिल मैदानामध्ये करू नका. पुढचा सामना लगेच आपल्याला सुरू करायचा आहे आणि यानंतरची जी लढत आहे, संघांना विनंती चला ताबडतोब मैदानामध्ये चला. तुम्हाला मगाशीच आम्ही विनंती केली होती. सेकंड इनिंग सुरू असताना डगआउट मध्ये जा. उशीर करू नका, कारण आपल्याला 15 मॅच दिवसभरामध्ये कव्हर करायच्यात. काल 12च कव्हर करू शकलेलो आहोत.